मंडळी आम्ही चाललो आता पंढरपूर बाईकवर. रात्रीचे आता किती वाजले आहेत ओंकार? 10 वाजत आले. हां 10 वाजायला आले. वापरीचा जाऊ रिंगण करायचं आहे. नंतर पंढरपूरला जाऊन दर्शनासाठी कपाट. चला फडणवीस. चला मस्त आहे. रोड पण छान आहे, जबरदस्त आहे. नमस्कार मंडळी. आता सकाळच्या काहीतरी 11:30 वाजले. पंढरपूरच्या दिशेने आम्ही निघालो आहे. इथून आलो आम्ही. तर असं करून आम्हाला ह्या दिशेला जायचं आहे पंढरपूरच्या दिशेने. सगळं निघालो. नाश्ता आंघोळ करून म्हटलं कुठेतरी नाश्ता करूया. तर हे एक माऊली म्हणून एक इथे हॉटेल आहे, छोटंच आहे, छान आहे. पण मिसळपाव वडापाव एकदम भारी टेस्टी आहे, एकदम छान आहे एकदम. तुम्ही कधी या साईडला आलात ना तर इथे यांच्याकडे खा. मिसळपाव वगैरे मस्त एकदम जबरदस्त मिळते आणि ते पण रिजनेबल भावामध्ये. ओंकार हॉटेल माऊली. हां काय? हां थोडा वेळ थांब ना. चांगलं हॉटेल आहे एकदम आणि मिसळ वगैरे पण एकदम टेस्टी वगैरे मिळते. आणि कधी आला तर प्रयत्न करा. असं ओपनच आहे म्हणा. हवेशीर आहे. चला साहेब, थँक्यू, फार बरं वाटलं. रामकृष्ण हरी मना रामकृष्ण
कृष्ण हरी पंढरीचा पांडुरंग एकनाथा घरी एकनाथा घरी एकनाथा घरी एकनाथा घरी माझ्या स्वतःच्या बाळासाठी टाळ्या वाजवायच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा हा पालखी सोहळा देहू ते आळंदी या वर्षीचं सन 2025 आणि या वारीमध्ये किंवा या वर्षीच्या प्रवासामध्ये आमच्या या श्री सद्गुरू माऊली सेवा मंडळ केंद्र चौक मुंबई शहर कोकण विभाग या मंडळाच्या दिंडीचं 29वा वर्ष आहे आणि या दिंडीमध्ये आमचा जो वारकरी समुदाय आहे ठराविक आहे, 70च्या पुढे आम्ही घेत नाही आणि सर्व वारकऱ्यांची व्यवस्थित सोय असते गरम पाण्यापासून। अख्ख्या मंडळामध्ये पालखी सोहळ्यामध्ये ठराविक वारकरी काय घेतले, त्यांची सोय चांगली व्हावी, उत्तम असं पोषक आहार मिळावा। आमच्या दिंडीमध्ये कोणत्याही देणगीदाराकडून म्हणजे पंगतीवाल्याकडून त्यांचं जेवण स्वीकारत नाही, त्यांच्यावर आम्ही कोरं अन्न घेतो आणि आमचे आचार्य बनवतो, जेणेकरून आम्ही कोकणी आणि या घाटावरचं जेवण आम्हाला थोडंसं त्रासदायक बनतं, म्हणून आमचं जेवण आम्हीच बनवतो, मसाला वगैरे सर्व आमचा। पण एवढी वर्ष झाली अजून एकही माणसाला आमच्या इजा होत नाही। याला कारण एकच आहे, युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार, पुढचं महत्त्वाचं आहे नसावे भासर निद्रा बहुभाषण। आणि असा हा सुख सोहळा पंढरपूरच्या वाटेवर निघाला असताना आज आपण पंढरपूरमध्ये प्रवेश करत आहोत। प्रभू परमात्मा जशी आतापर्यंत आम्हाला शक्ती देतोय अशी शक्ती कायम देत राहू आणि हा वारीचा प्रवास आमच्या श्वासाच्या शेवटपर्यंत चालावं अशी प्रभू परमात्मा प्रार्थना करतो। त्याचबरोबर आजचे आमच्या समोर असणारे इन्स्पेक्टर साहेब अनिरुद्ध नीलम राहुल गवारे आणि त्याचबरोबर नामदेव नंदा बाबासाहेब कमलाकर यांनी आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली। चॅनलचे आम्ही अतिशय ऋणी आहोत। धन्यवाद।
आम्ही आता पंढरपूरवरनं निघालो आहे दर्शन करून. आता आम्ही कुठे अक्कलकोटला चाललो आहे ना.